आणि बाबांचा जर यथार्थ प्रवास जर पाहिला तर कर्मरेषा आधारे शून्यातून आपल्या खऱ्या अर्थानं कुटुंबाची प्रगती करत असताना शून्यापर्यंत पोहोचण्याचा काळ गेला, तिथून पुढेही प्रवास होत असताना एकीकडे कष्टाची आणि दुसऱ्या बाजूला आपल्या लेकरांना संस्कारांची अशी काहीशी दोरी दिली, कारण मुलांच्या हातामध्ये पैसे नाही, त्यांनी मुलांच्या हातामध्ये ज्ञान दिलं, कारण जगाच्या पाठीवर एक वेळ पैशाची चोरी होईल, संपत्तीची चोरी होईल, जमिनीची वाटणी होईल, पण ज्ञानाची वाटणी कधी होत नाही. म्हणून तर खऱ्या अर्थानं त्याने आपल्या लेकरांना संस्कारांना एवढं परिपूर्ण केलं की आजूबाजूला जर पाहिलं तर आज खऱ्या अर्थानं कुटुंबामध्ये वितुष्ट इतक्या वेगानं वाढून घरांना भिंती निर्माण होऊ लागल्यात. पण भाऊ हा शब्द उलटा वाचला तो होतो उभा, जो कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या भावाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा असतो तो म्हणजे भाऊ. आणि असा आदर्श राम लक्ष्मणांची जोडी म्हणजे हे दोन्ही भावंड आहेत, याचं कारण बाबांनी दिलेल्या संस्कारांचा परिपाक आहे. आणि बाबांची खऱ्या त्यांचे लेकर दोन्ही चिरंजीव असतील, त्यांच्या सुनबाई असतील, त्यांच्या धर्मपत्नी असतील, नातवंड असतील, पैपाहुणे असतील, यांनी केलेली सेवा इथं बसलेल्या प्रत्येकानं अनुभवली आहेत. त्यांच्या लेकरांनी त्यांचा केलेला संभाळ आणि दिलेली साथ इथं बसलेल्या प्रत्येकानं अनुभवली आहे. पण जाताना एक गोष्ट मात्र सांगून जातो महाराज, असे श्रावण बाळ मात्र आज बाबा फार कमी घरांमध्ये आहे, हे सुद्धा आजचं वास्तव आहे. अलीकडच्या काळात तर मुलं सहज वडिलांना बोलून जातात, काय केले माझ्यासाठी. इथं जर कोणी एखादा असा असेल ना ज्याला वाटत असेल की आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय, त्यांना मी सांगतो म्हणून फक्त पुढच्या 3 मिनिटात 3च गोष्टी करून पाहाव्यात. पुढच्या 3 मिनिटात तुम्हाला स्पष्ट होईल आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय. ज्याला वाटतं ना आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय, त्यांना पहिली गोष्ट करावी. मागच्या संबंध 2022चा जर आपण अभ्यास केला तर 2022 मिडा या संस्थेचा जो रिपोर्ट ग्राह्य धरला गेला त्या अनुषंगानं आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 जानेवारीपासून 28 नोव्हेंबरपर्यंत 7362 अर्भकं, एक दिवसाचं लेकरू, आई हॉस्पिटल आणि नाल्याच्या कडेला बाळात्यात अनाथ म्हणून ठेवून निघून गेल्याच्या दुर्दैवी घटना आपल्याकडे घडल्यात. ज्यांना वाटतं ना आपल्या मातापित्यांनी आपल्यासाठी काय केलंय, मी सांगतो म्हणून फक्त एकदा अशा मोठ्या हॉस्पिटलच्या नाल्याच्या कडेला जाऊन पहा. अहो, बाळात्यात ठेवलेलं एक दिवसाचं लेकरू, ज्या लेकराच्या अंगावरची लाली सुद्धा उतरलेली नसते आणि जीवाच्या आकांतानं ते लेकरू मात्र टाहू फोडत असतं, त्या लेकराचं वय पहा, एका दिवसाच्या जीवनातलं दुःख पहा आणि उद्याचं अंधारात असणारं त्याचं अनाथपणाचं दुःखमय भविष्य पहा. आणि त्याच ठिकाणी आज आपलं वय, आपल्या जीवनात असणारा आजचा आपला आनंद आणि आपल्या मायबापांनी घडवलेलं उद्याचं आपलं सुरक्षित भविष्य आठवा. कळून चुकेलो आपल्या मातापित्यांनी आपल्याला काय दिलंय. ज्याला वाटतं ना आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय, मी सांगतो म्हणून खऱ्या अर्थानं फक्त आता येताना पाहिलं मग 2-3 ठिकाणी रस्त्यांची कामं चालू आहेत. त्या ठिकाणी नवरा बायको दगडी फोडतायत आणि या भर थंडी आणि दुपारच्या उन्हामध्ये त्यांची 10-10 वर्षाची लेकरं सुद्धा अनवानं पायानं फोडलेली खडी त्या रस्त्यावर टाकतायत. अरे त्या लेकरांचं वय पहा, या वयातले त्यांचे कष्ट पहा आणि उद्याचा संबंध अंधारात असणारं त्यांचं भविष्य पहा. आणि त्याच ठिकाणी आज आपलं वय, आपल्या जीवनात असणारा आजचा आनंद आणि आपल्या मायबापांनी घडवलेलं उद्याचं आपलं भविष्य आठवा. क्षणात कळून चुकेलो आपल्या वडिलांनी आपल्याला काय दिलंय. महाराज, ज्याला वाटतं ना आपल्या मातापित्यांनी आपल्यासाठी काय केलंय, मी सांगतो म्हणून फक्त एकदा अनाथ आश्रमाला नक्की भेट द्या. अनाथ मुलांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांचं दुःख पहा, त्या लेकरांचं वय, त्या वयातलं दुःख वाटवा आणि उद्याचा अंधारात असणारं उभं अनाथपणाचं भविष्य आठवून पहा. आणि त्या जागी आज आपलं वय, आपल्या जीवनात असणारा आपल्या जीवनातला आनंद आणि आपल्या मायबापांनी घडवलेलं उद्याचं आपलं सुरक्षित आणि भक्कम भविष्य पहा. तुम्हाला कळून चुकेलो आपल्या मायबापांनी आपल्याला काय दिलंय. महाराज, पुरातन काळापासूनचा अभ्यास करा. जो आनंदाचा घरात क्षण आला तर आपल्या आईला सगळ्यात पुढं करतो, पण कुटुंबावर जर कधी दुःखाची काळरात्र आली तर स्वतः मात्र ढाल बनून उभा ठाकतो. कारण तो फक्त बाप, पप्पा, डॅडी नसतो, तर घर नावाच्या पंढरीमध्ये दुःखाच्या विटेवर उभा असणारा साक्षात तो आमच्या घरातला श्रीहरी विठ्ठलच असतो. अहो, पुरातन काळापासूनचा अभ्यास करा. माझं लेकरू वनवासाला जाणार म्हणून धाय मोकळून रडणारी कौसल्या माता प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझं लेकरू वनवासाला जाणार, माझ्या जगण्याचा आधार संपला म्हणून बसल्या जागी प्राण सोडणारे राजा दशरथ मात्र लक्षात राहत नाही, शोकांतिक आहे. माझ्या लेकराला कंस मारेल म्हणून रडणारी देवकी माता प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझं लेकरू जगलंच पाहिजे म्हणून यमुनेला आलेल्या महापुरातून स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता आपल्या लेकराला नंद घरी गोकुळात घेऊन जाणारे वसुदेव मात्र लक्षात राहत नाही, शोकांतिक आहे. माझ्या लेकरांना समान स्वीकारावं म्हणून रडणारी रुक्मिणी माता प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझ्या लेकरांना समान स्वीकारलंच पाहिजे म्हणून इंद्राच्या डोहात स्वतःला आनंदानं समर्पित करणारे विठ्ठल पंत लक्षात राहत नाही, शोकांतिक आहे. माझ्या लेकरांना स्वराज्य उभं करावं भावना जोपासताना जिजाऊ प्रत्येकाला ज्ञात आहे.
पण माझ्या लेकरानं स्वराज्य उभंच केलं पाहिजे, म्हणून तोरण्याच्या पायथ्याशी धन ठेवून स्वराज्याला प्रथम बळकटी देणारे राजे शहाजीराजे लक्षात राहत नाही. शोकांतिका. म्हणून तर मी महाराज नेहमी म्हणतो की वडील हे फणसासारखे असतात. फणसाच्या बाहेरचे काटे पाहिले, म्हणून जर आम्ही फणसाच्या जवळ कधी गेलोच नाही तर फणसाच्या आतमध्ये मुलायमकर असतो तो आम्हाला कधी मिळणारच नाही. त्याप्रमाणे वडिलांच्या क्रोधाचे बाह्य रंगाने आम्ही घरात काटे पाहिले, म्हणून जर वडिलांच्या कुशीत कधी गेलोच नाही तर वडिलांच्या अंतकरणामध्ये सुद्धा वाहणारा मायेचा झरा असतो तो आम्हाला कधी दिसणारच नाही. महाराज, आता तुळशीचं लग्न होऊन 10-12 दिवस झालेत. सध्या लग्न सीजन चालू आहे. इथं जर कुणाच्या घरात ह्या वर्षी मुलीचं लग्न असेल ना, किंवा मागच्या वर्षी इथं बसल्यापैकी जर कुणाच्या घरात मुलीचं लग्न झालं असेल तर लक्षात ठेवा महाराज, आमचा शेतकरी बाप कितीही श्रीमंत असू द्या, आमच्या शेतकरी बापाचा सातबारा कितीही मोठा असू द्या, पण आपल्या लेकीचं किंवा लेकराचं लग्न जर करायचं म्हटलं तर आमच्या शेतकरी बापाला सोसायटीचा बिनव्याजी कर्ज, पतसंस्थेचं जामीनकी कर्ज आणि बँकेमध्ये जमिनीचा मॉर्गेज केल्याशिवाय माझ्या शेतकरी बापाच्या घरातल्या लेकीचं लग्न सुद्धा होत नाही. ही सगळ्यात मोठी वास्तवता आहे. हो, बापाची नजर लेकीवर गेली आणि बापाला जाणीव झाली आपली मुलगी उपवर झाली. त्या बापानं पायातला 2 किलोचा धोंडा झिजवला आणि भेटणाऱ्या प्रत्येकाला सांगू लागला, दादा एखाद चांगला मुलगा असेल तर सांगा बरं, एखाद चांगली पार्टी असेल तर सांगा बरं, लेकीचं लग्न करायचं आहे उंदा. पाहता पाहता महिना 1.5 महिना निघून गेला. आमचा हा शेतकरी बाप शेतामध्ये राबत होता. दुपारी 12ची वेळ होती आणि त्याच वेळी त्याच्या खिशातला मोबाईल खणानला. आमच्या शेतकरी बापानं फोन कानाला लावला. फोन पाहुण्यांचा होता आणि पाहुणे उत्तरले, दादा एक चांगला मुलगा आहे, चांगली पार्टी आहे, तुमच्या लेकीच्या आयुष्याचं सोनं होईल बरं. दादा, पाहुणे म्हणतात उद्या पाहायला यायचे तुमच्या लेकीला. अरे एवढे शब्द या शेतकरी बापानं ऐकले आणि हातातलं फावडं जागेवर टाकलं आणि धावत धावत माझ्या बहिणीनं तो तुमच्या आईकडे गेला. तुमच्या आईला सांगितलं, रुक्मिणी अगं तुझ्या लेकीला पाहिला उद्या पाहुणे येणार आहेत ग, सगळी तयारी करून ठेव बरं. माझ्या बहिणींना बसल्या जागी आजही खऱ्या अर्थानं तुमचा साक्षीगंध झाला तो भूतकाळ डोळ्यासमोर आणून पहा. सकाळी 11-11:30ची वेळ होती. पाहुणे खुर्चीवर बसले होते, बाजूला वडील बसलेले होते आणि मुलगी चहाचा ट्रे घेऊन पाहुण्यांच्या समोर आली. आज बापाची पहिल्यांदा नजर लेकीच्या हातातल्या चहाच्या ट्रेवर गेली आणि माझं लेकरू माझ्यापासून दूर होणार म्हणून तर नकळत त्या बापाचे डोळे डबडबून गेले. माझ्या बहिणीनं आज पहिल्यांदा त्या बापाची नजर तुमच्या अंगावरच्या शालूवर गेली आणि माझी लेक कायमची पाहुणी होणार म्हणून नकळत त्या बापाच्या डोळ्यातून एक अश्रू जमिनीवर कोसळला. पण त्याच वेळी या भोळ्या भाबड्या बापाच्या मनात विचार आला, अरे माझं लेकरू माझ्यापासून दूर होणार, पण आता तर माझ्या लेकीच्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार. म्हणून बसल्या जागी डोळ्याशी आलेली आसू सुद्धा त्या बापानं आतल्या आत गिळली आणि आनंदानं लेकीकडे पाहू लागला. अरे 20 मिनिटांचा वेळ निघून गेला आणि मध्यस्थीनं आमच्या शेतकरी बापाला बाहेर हाक मारली. बाप बाहेर आला आणि मध्यस्थीनं सांगितलं, दादा अहो पार्टी चांगली आहे, मुलगा चांगला आहे, तुमच्या लेकीच्या आयुष्याचं सोनं होईल बरं, पण दादा पाहुणे म्हणतात लग्नाचा सगळा खर्च मात्र आपल्यालाच करावा लागेल. अरे एवढे शब्द त्या बापानं ऐकले आणि त्या बापाच्या पायाखालची वाळू सरकली. अरे अजून तर ऊस तुटला नाही, अजून ऊसाचं बिल आलं नाही, जवळ तर पैसे नाहीत. अरे चांगला हॉल माझ्या लेकीसाठी पाहायचं म्हटलं तर 1.5-2 लाख रुपये निघून जातील. माझ्या लेकराला दागिने करायचं म्हटलं तर 2.5-3 लाख रुपये पुरणार नाही. पाहुण्यांचा मानपान करायला भांडी घ्यायला 2-2.5 लाख रुपये निघून जातील. 7-8 लाख रुपये खर्च आहे. जवळ तर पैसे नाही, करावं काय? माझ्या बहिणींनो आजही आठवून पहा, तुमचं लग्न होईपर्यंत तुमच्याकडून कितीही चुका झाल्या तरी तुमच्या चुका माफ करून तुम्हाला कुशीत घेणारा तुमचा हा शेतकरी बाप मात्र तुमच्या 10वीला असणाऱ्या भावानं एक जरी चूक केली तरी त्याला घरात धारेवर धरणारा हाच तुमचा शेतकरी बाप. पण त्या दिवशी त्या बापानं पहिल्यांदा तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाला जवळ घेतला आणि सांगितलं, पप्या अरे तुझी ताई आयुष्यात दुसरं काय मागणार आहे? तुझी ताई जर सुखी झाली तर मी आनंदाने डोळे मिटायला मोकळा झालो रे. माझ्या आयुष्यात मला दुसरं काही नको, पण माझं काळीज असणारी माझी लेक सुखी राहिली पाहिजे, तुझी ताई सुखी राहिली पाहिजे. माझ्या बहिणींनो आजही आठवा, त्या दिवशी तुमच्या 10वीला असणाऱ्या भावानं तुमच्या वडिलांच्या डोळ्यातली पहिल्यांदा आसू पाहिली आणि तुमचा भाऊ उत्तरला, बाबा काळजी करू नका, आपण रात्रीचा दिवस करू, दिवसाची रात्र करू, हाडाची काढ रक्ताचं पाणी करू, पण माझी ताई सुखी राहिली पाहिजे. माझ्या बहिणीनं एवढाच आधार तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाकडून तुमच्या वडिलांना मिळाला आणि वडील घरात धावत आले. पाहुण्यांकडे पाहिलं आणि सांगितलं, पाहुणं अहो पाहता काय, फोडा सुपारी.
माझ्या बहिणींनो, आजही आठवा तो साक्षीगंध झालेला दिवस, ज्या दिवशी संबंध दिवस आणि रात्र तुम्ही तुमच्या नवीन संसाराच्या स्वप्नांमध्ये रम्मान होतात. पण तुमच्या या शेतकरी बापाच्या जीवनातली अशी पहिली काळ रात्र ती होती का ज्या दिवशी त्या रात्री तो बाप मात्र उशीवर कूच बदलत राहिला. पण रात्रभर त्या बापाला झोप लागली नाही, डोळा लागला नाही. अरे पैसे आणावेत कुठून, पैसे जमवेत कसे, या विवेचने तो रात्रभर विचार करत राहिला. सकाळी दुधाची किटली घेऊन तो दूध डेअरीवर गेला ना. त्या दिवशी दुपारचे 12 वाजले तरी तुमचा शेतकरी बाप घरी आलाच नाही. कारण त्याने डेअरीवर दूध घातलं आणि तिथून धावत सोसायटीत गेला, संस्थेत गेला, बँकेत गेला, मित्रांकडे गेला. अरे अनेकांच्या पायावर त्या बापानं डोकं टेकवलं. तेव्हा तुमच्या लग्नाचे पैसे त्या बापानं कुठून तरी जमा केले. माझ्या बहिणीनं आजही तुमचा बस्ता बांधलेला दिवस आठवून पहा. अरे नगरच्या मार्केटमध्ये तुमच्या लग्नाचा ज्या दिवशी बस्ता बांधला ना, 35,000चा तुम्हाला शालू घेताना आमच्या शेतकरी बापाच्या चेहऱ्यावर आनंद होता. पण माझ्या बहिणींनो, तुमच्या लग्नाच्या दिवशी मात्र त्या बापानं घातलेल्या बनियांची थिगळं मोजायला या जगाच्या पाठीवरचा प्रत्येक दुर्बिणीचा डोळाही अपूर्ण होता. त्या बापानं नगरच्या मार्केटमध्ये तुम्हाला 5,000चे सँडल घेताना आमच्या शेतकरी बापाच्या चेहऱ्यावर आनंद होता. पण माझ्या बहिणींनो, तुमच्या लग्नाच्या आदल्या दिवशी मात्र उद्या गडबडीत आपल्या चपलेचा वात निघू नये म्हणून चंभाराकडे जाऊन आपल्या चपलेला 2 चुका मारून आणणाराही हाच तुमचा शेतकरी बाप होता. पण पडद्यामागे जगणारा बाप कधी पडद्यासमोर आमची लेकरं समजून घेत नाही. म्हणतो माझ्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये बाप म्हणजे पिता आजकाल आमच्या लेकरांना कळत नाही. भले त्या बापानं कर्ज केलं, पण माझ्या बहिणींना आपल्या लेकीच्या आनंदासाठी त्यांना कर्जाचा डोंगर उभा केला. पण आपल्या लेकीचं लग्न मात्र धूमधडाक्यात केलं. 1 वर्ष गेलं, त्यानंतर कोरोना आला, कोरोनाचं 1.5 वर्ष गेलं आणि आता येणारा 3 महिन्यानंतरचा मार्चचा महिना असावा. अरे 27-28 मार्चची तारीख होती आणि हाच माझ्या बहिणीने तुमचा शेतकरी बाप मित्रासोबत गावातल्या हॉटेलमध्ये चहा पीत बसला होता. पण त्याच वेळी सोसायटीच्या शिपाईनं दुरून पाहिलं. शिपाई धावत आला, आमच्या वडिलांच्या हातामध्ये एक लिफाफा दिला. आमच्या शेतकरी बापानं चहाचा अर्धा कप टेबलवर ठेवला आणि लिफाफा फोडून ते पत्र वाचू लागला. पत्र सोसायटीचं होतं, पुढच्या 3 दिवसात हप्ता जमा करायचा होता. अरे शेतकरी बापाच्या पायाखालची वाळू सरकली. जवळ तर पैसे नाहीत. 8 दिवस झाले संस्थेचे चेअरमन फोन करतायत, 15 दिवसापासून बँकेतून फोन येतोय, आज सोसायटीचं पत्र आलंय, जवळ तर पैसे नाही, करावं काय. माझ्या बहिणींना आजही आठवा, त्या दिवशी दुपारी 12ची वेळ होती. या बापाच्या पोटातली भूक जागी झाली होती, पण बाप घरी नाही आला. तिथून धावत तो मित्रांकडे गेला, पाहुण्यांकडे गेला. अनेकांच्या पायावर त्या बापानं डोकं टेकवलं. तेव्हा कुठून तरी हप्त्यापुरते पैसे त्या बापानं जमा केले आणि दुसऱ्या दिवशी धावत तो सोसायटीत गेला. चेअरमन साहेब पैसे भरले आणि चेअरमन साहेबांना हात जोडून सांगितले, चेअरमन साहेब नव्याचं जुनं करून घ्या बरं, पैसे आले की सगळं भरून टाकेल. एवढंच तो बाप बोलला. भरलेल्या पैशाची पावती घेतली आणि सोसायटीची एके पायरी तो बाप उतरू लागला. अरे 3च पायऱ्या तुमचा हा शेतकरी बाप उतरला आणि त्याच्या खिशातला मोबाईल खणानला. खिशातला मोबाईल बापानं कानाला लावला. फोन जावयाचा होता आणि जावई उत्तरला, मामा अभिनंदन, तुम्ही बाबा होणार आहात. अरे या शेतकरी बापाला का आनंद झाला. माझं लेकरू बाळतपणाला येणार आहे, माझी लेक बाळतपणाला येणार आहे, मी बाबा होणार आहे. अरे धावत धावत तुमच्या घरी जाऊन तुमच्या आईला सांगावं म्हणून त्या बापानं गाडीला चावी लावली आणि तो बाप वेगानं तुमच्या घराकडे निघाला. माझ्या बहिणींनो, तुमचं माझं घर म्हणजे गावापासून 1-1.5 किलोमीटर दूर असणार. हाच तुमचा शेतकरी बाप गावातल्या चौकात आला आणि अचानक त्या बापाचा पाय मात्र गाडीच्या ब्रेकवर गेला आणि नकळत उजव्या खिशावर आला. तो बाप विचार करू लागला, अरे माझ्या खिशात अवघे 2,000, आता 4 मित्रांकडे उसनवारी केली, तेव्हा सोसायटीचा हप्ता भरला, माझं लेकरू बाळतपणाला येणार आहे. सरकारी दवाखान्यात न्यायचं म्हटलं तरी मेडिकलला 5-10 हजार ऐन वेळे खिशात हवे, पण पैसे आणावेत कुठून. म्हणून त्याही दिवशी माझ्या बहिणीनं तो बाप घरी नाही गेला. तिथून धावत तो साखर कारखान्याच्या ऑफिसमध्ये गेला. तिथून धावत दूध संस्थेच्या ऑफिसमध्ये गेला. मागचं एखादं बिल, एखादा बोनस येणं एखाद्या बापानं पाहिलं. अरे ज्याला मी बळीराजा म्हणतो ना, पण या शेतकरी बापाला त्या दिवशी 8 ते 9 हजार जमा करायला सुद्धा दुपारचे 3 वाजले. अरे कुठून तर या बापानं पैसे जमा केले आणि धावत तो घरापर्यंत आला. तुमच्या आईला सांगणार, रुक्मिणी अगं तुझी लेक बाळतपणाला येणार आहे ग. पण तो बाप काही बोलायच्यात तुमची आई मात्र दरवाजात उभी होती. आईच्या बाजूला संपलेली गॅस सिलेंडरची टाकी होती आणि हा बाप काही बोलणार एवढा तुमच्या आई उतरल्या, हो कुठं होतात, आज रविवार आहे, गॅसची गाडी घरातला गॅस संपलाय, गॅसची गाडी आली असेल, 5 वाजता निघून जाईल, बरं जा लवकर गॅस घेऊन या. माझ्या बहिणींना आजही आठवा, त्या दिवशी तुमच्या या शेतकरी बापानं एक वेळ तुमच्या आईकडे पाहिलं, दुसऱ्या वेळेस संपलेल्या गॅस सिलेंडरच्या टाकीकडे पाहिलं आणि तिसऱ्या वेळेस बाजूला पडलेल्या सरपणाकडे बोर्ड दाखवून सांगितलं, आजपासून ते सरपण जाळ, जोपर्यंत माझ्या लेकराचं बाळतपण सुखरूप होणार नाही तुझी गॅसची टाकी सुद्धा मी आणणार नाही. माझ्या बहिणींना आजही आठवा, तुमच्या बाळतपणाचे माहेरचे 2 महिने. अरे तुम्ही
तुमच्या आईच्या कुशीत होतात, दुखलं खुपलं तर तुमची आई तुम्हाला जवळची वाटत होती. बाप शेतात राबत होता, दुपारी 12 वाजता घरी जेवायला आला की हात धुताना एकच विचारायचा, बाळा तब्येत बरी आहे ना, आणि पुन्हा शेताकडे निघून जायचा. जगानं दुरून आई पाहिली, जगाला आई मायेचा सागर वाटली, बाप निष्ठुर वाटला. पण माझ्या बहिणींनो, त्या बाळपणाच्या तुमच्या 2 महिन्याच्या काळात हाच तुमचा शेतकरी बाप. तुम्ही सगळे रात्रीचे झोपल्यानंतर आपल्या हुंदक्यांचा आवाज घरात कुणाला येऊ नये म्हणून डोक्याखालची उशी तोंडात घालत होता आणि अंगावर चादर ओढून परमात्म्याला सांगत होता, देवा माझं उभं आयुष्य माझ्या लेकीला दे, पण माझ्या लेकराचं बाळपण सुखरूप होऊ दे. पण तो बाप अंधारात रडला म्हणून तर जगाला कधी दिसलाच नाही. म्हणून बाप मायेचा सागर असा कुठलाच कवी कधी म्हटला नाही. वेळ अधिकचा झालाय, फक्त शेवटच्या 3च मुद्द्यांवरती येतो. माझ्या बहिणीनं आजही खऱ्या अर्थानं तुमच्या बाळपणाची रात्र आठवून पहा. संध्याकाळी 10:30चा सुमार होता आणि त्याच वेळी खऱ्या अर्थानं तुमची आई बाहेरच्या दालनात धावत आली. आईने नवऱ्याला हलवलं, अहो उठा, पोरीचं पोट दुखतंय हो. बाप चरदिशी उठला. सायकल असेल, मोटरसायकल असेल, त्या बापाने घेतली. बाप गावापर्यंत आला. माझ्या बहिणी, तुमचं माझं गाव म्हणजे संध्याकाळी 10 नंतर स्मशान शांत होणार. दवाखाना बंद होता. शेतकरी बापाने दरवाजावर थाप टाकली, डॉक्टर साहेब उठा, उठा डॉक्टर साहेब उठा, पोरीचं पोट दुखतंय हो. 10 मिनिटांचा वेळ निघून गेला. डॉक्टर बाहेर आले आणि शेतकरी बापानं हात जोडून सांगितलं, डॉक्टर साहेब फक्त 10 मिनिटं. असा माघारी जातो, लेकीला घेऊन येतो. बाप माघारी आला, तुम्हाला तुमच्या आईला बरोबर घेतलं आणि बाप दवाखान्यापर्यंत पोहोचला. अरे ओपीडीच्या आत जाताना मुलीला वेदनेची किंचाळी आली. ती किंचाळी आईनं ऐकली. आईच्या डोळ्यातून खळखळा अश्रू उघळू लागले. जगानं मात्र दवाखान्याच्या दरवाजात उभा असणारा बाप पाहिला. तो निष्ठुर वाटला. पण माझ्या बहिणींनो, त्यावेळेस तो बापही रडत होता, पण बाप मात्र डोळ्यातून नाही तर काळजातून रडत होता. कारण इथं बसलेल्या प्रत्येकानं आपल्या आईला कधी ना कधी रडताना पाहिलंय, पण इथं बसलेला असा एकही नाही ज्यानं स्वतःच्या वडिलांना आजपर्यंत हमसून रडताना पाहिलंय. अरे हा बाप रडला नाही असं नाही, पण आईला भगवंतानं डोळे जसे डोळ्यांच्या जागेवर दिलेत ना, तसे माझ्या शेतकरी बापालाही भगवंतानं डोळे डोळ्यांच्या जागेवर दिले. पण रडायची परवानगी आईला जशी डोळ्यातून दिली, माझ्या शेतकरी बापाला परमात्म्यानं डोळ्यातून रडायची परवानगी दिलीच नाही. अरे स्वतःची आई गेली, त्याच्या खांद्यावर तिरडी होती, पण तरी डोळ्यात पाणी नव्हतं. का? कारण त्याला आपल्या बहिणींचा आधार व्हायचं होतं. अरे स्वतः जन्मता बाप गेला, हातात मडकं होतं, तरी त्या बापाला रडतानाही आलं. का? कारण त्याला आपल्या भावंडांचा आधार व्हायचं होतं. अरे त्याची बायको जरी ऐन तारुण्यात गेली तरी त्या बापा रडायची परवानगी नाही. का? कारण त्याला लेकरांचा कणा व्हायचं असतं. अरे स्वतः तरणं बाण पोरग जरी गेलं तरी त्या बापा रडायची परवानगी नाही. का? कारण त्याला कुटुंबाचा कणा व्हायचं असतं. म्हणून आईला डोळे डोळ्यांच्या जागेवर दिले. आई डोळ्यांनी रडून मोकळी होते. बापाला डोळे जरी डोळ्यांच्या जागेवर असतील तर रडायची परवानगी त्याला काळजातून परमात्म्याने दिली. म्हणून बाप जेव्हा जेव्हा रडलाय, काळजातून रडलाय, म्हणून जगाला दिसलाच नाही. म्हणून तर बाप मायेचा सागर असं आम्ही कधी म्हटलोच नाही. माझ्या बहिणींनो, आजही बाळपणाची रात्र आठवा. सकाळी 4:30चा सुमार होता. तुम्ही शुद्धीवर आलात. तुम्ही शुद्धीवर आलात ना, तेव्हा तुमच्या डाव्या बाजूला पाळण्यात तुमचं गोंडस लेकरू होतं, तर उजव्या बाजूला खुर्चीवर तुमची आई बसलेली होती. पाहता पाहता 7:30 वाजेपर्यंत तुमचा नवरा पेढा आणि बर्फीचा बॉक्स घेऊन दवाखान्यात आला होता. 10:30 वाजेपर्यंत तुमची बहीण तुम्हाला भेटायला आली होती. 12 वाजेपर्यंत तुमचे सासरे दवाखान्यात होते. पण माझ्या बहिणींनो, आजही आठवून पहा, या जगातला एक व्यक्ती, त्याचं दर्शन तुम्ही बाळंत झाल्यानंतर 7 तासानंतर झालं, आणि तो म्हणजे तुमचा शेतकरी बाप होता. कारण येणारा प्रत्येक जण तुमच्या तोंडात पेढा आणि बर्फी घालत होता. पण त्या दिवशी तुमच्या सिजरचे 60,000 भरल्याशिवाय तुम्हाला डिस्चार्ज मिळणार नव्हता. म्हणून तर अनवाणी पायनं तो बाप मात्र उन्हात अनात अनेकांचे उंबरटे झिजवत होता. अरे कुठून तरी त्या बापानं पैसे जमा केले, धावत दवाखान्यापर्यंत पोहोचला, आणि त्याच वेळी आईला माहीत नव्हतं. आई उतरल्या, अहो कुठं होतात? तुम्हाला कळालं तुम्ही बाबा झालात. माझ्या बहिणीनं कधीच नाही. पण त्या दिवशी तो बाप हमसून रडला. यासाठी नाही की 3% पैसे आणलेत, 1 महिन्यात द्यायचेत, म्हणून त्या बापाच्या डोळ्यात अश्रू नव्हता हो. पण देवा, तुझे लाख उपकार झाले, माझ्या लेकराचं बाळपण सुखरूप झालं, म्हणून त्या बापाच्या डोळ्यातून उघळते आनंद अश्रू होते. पण ओपीडीच्या बाहेर येऊन आम्ही ते पाहिलेच नाही. आमचा बाप म्हणजे पिता आम्हाला कधी कळालाच नाही. माझ्या बहिणींना, आजही तुमच्या लग्नाची आदली रात्र आठवून पहा. तुमच्या अनेक मैत्रिणी तुमच्या घरी आल्या होत्या. हातावर मेहंदी काढायचं काम चालू होतं, आणि मैत्रिणींच्या गरड्यामध्ये तुमच्या हातावर मेहंदी रेखाटत असताना तुम्ही तुमच्या भविष्याची स्वप्न रेखाटत होतात. पण त्याच वेळी आतल्या खोलीतून तुमच्या आईची नजर तुमच्यावर गेली, आणि मात्र त्याच वेळी एकाच वेळी हजारो विंचवानी डंख करावा असं यातनांचं काहूर तुमच्या आईच्या अंतकरणात निर्माण झालं. आणि ती माऊली धावत धावत तुमच्या जवळ आली. तुमच्या मैत्रिणींचा गरडा तिनं बाजूला केला, आणि तुमच्या गळ्यात पडून ती लहान लेकरासारखं रडू लागली. ती आई तुम्हाला सांगत होती, बाळा माझ्या जगण्याचा आधार तू, बाळा
माझ्या जगण्याचा श्वास तू. पण लेकरा, उद्यापासून या घराचा वासा तुला दिसणार नाही बाळा. उद्यापासून माझ्या शेजारची उशी पोरकी होईल बाळा. उद्यापासून माझं लेकरू कायमचं माझ्यासाठी पाहुणं होईल बाळा. आणि तुमच्या आई तुमच्या गळ्यात पडून लहान लेकरासारखं रडू लागली. माझ्या बहिणींनो, आजही आठवा, तुमच्या जीवनात पहिल्यांदा त्या दिवशी हातावर काढलेल्या मेहंदीला साखर पाणी लावायची गरज पडलीच नाही. कारण तुमच्या आईच्या डोळ्यातल्या अश्रूंनी त्या रात्री तुमची मेहंदी ओलीचिंब झाली होती. अरे 20 मिनिटांचा वेळ निघून गेला आणि मुलीनं सहज विचारलं, आई अगं उद्या मी जाणार, तुला काहीच वाटत नाही? खऱ्या अर्थानं तुझ्या डोळ्यात ते आसव थांबत नाही. पण बाबा, त्यांना काहीच वाटत नाही का ग? ते तर बाहेर मांडव डाळे बांधतायत. माझ्या बहिणीनं आजही आठवा, रात्री 10:30चा सुमार होता. मुलगी धावत खऱ्या अर्थानं वडिलांच्या जवळ आली. वडिलांचे खांदे पकडल्याने विचारलं, बाबा उद्या मी जाणार, तुम्हाला काहीच वाटत नाही? माझ्या बहिणीनं आजही आठवा, त्यावेळी शांतपणे तुमच्या वडिलांनी तुमच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, बाळा जा लवकर, तुम्ही सगळे आवरून झोपून घ्या. उद्या सकाळी लवकर उठायचंय, संध्याकाळी वरात असेल, परवा जेजुरीला कुलदैवताला जाणं होईल. 2-3 दिवस जागृतीमुळे पित्तवून आजारी पडशाल, बरं जा लवकर, तुम्ही सगळे झोपून घ्या. एवढंच तो बाप बोलला. अंधारात निघून गेला. जगानं दुरून पाहिला, जगाला निष्ठूर वाटला. पण त्या रात्री माझ्या बहिणीनं तुम्ही सगळे झोपल्यानंतर तुमच्या घराच्या मागच्या भिंतीला टेकून गुडघ्यात डोकं घालून, माझं काळीज माझं लेकरू माझ्यापासून कायमचं दूर जाणार म्हणून पहाटेच्या 6 वाजेपर्यंत गुडघ्यात डोकं घालून रडलेला बाप मात्र आम्ही अंधारात जाऊन पाहिलाच नाही. आमचा बाप म्हणजे पिता आम्हाला आजपर्यंत कधी कळालाच नाही. माझ्या बहिणींना, आजही तुम्ही तुमच्या माहेरी फोन करताना तुमच्या वडिलांच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि तुमचं नाव वाचलं की वडील फक्त हिरवं बटन दाबतात आणि फोन तुमच्या आईकडे देतात. आणि एवढ्या वर्षानंतरही तुमचा प्रत्येक वेळी तुमच्या आईला एकच प्रश्न असतो, आई अगं बाबा कुठं आहे? त्यांना नाही बोलायचं. आणि ठरल्याप्रमाणे प्रत्येक वेळी तुमची आई तुम्हाला एकच उत्तर देते, तुला तर माहिती ना बाळा, ते कधी फोन बोलतात, पण फोन ठेवल्याबरोबर कसं आहे ग माझं सोनूलं हे विचारणारा तो पिता असतो, तो बाप असतो. नावं त्याला अनेक असतात, पण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर घर नावाच्या पंढरीमध्ये आपल्या कुटुंबासाठी जगणारा तो खऱ्या अर्थानं दुःखाच्या विटेवरचा श्रीहरी विठ्ठलच असतो. म्हणून तो स्वतः खऱ्या अर्थानं पाहता पाहता विस्तवासारखा आपल्या लेकरांच्या जीवनात प्रकाश देताना कोळसा होऊन जातो. पण कोळसा होतानाही तो खऱ्या अर्थानं आपल्या लेकरांमधला तो विस्तव पेटून प्रकाशमान करून जातो. म्हणून तो खऱ्या अर्थानं तो जेव्हा निघून जातो, कुटुंबाचा वटवृक्ष हरवून जातो. आणि आज खऱ्या अर्थानं बाबांच्या दोन्ही चिरंजीवांच्या जीवनातून त्यांचं झालेलं जाणं शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. पण दयाघना परमेश्वराला एकच विनंती करेल, ए दयाघना परमेश्वरा, वाटीभर दूध मागणाऱ्या हुमन्नूला तू समुद्र भरून दूध दिलंस, वडिलांची मांडी मागण्या ध्रुवाला तू आढळ स्थान दिलं. त्याप्रमाणे बाबांना तुझ्या चरणावरती आज कर्मरेषेचा प्रवास पूर्ण झाल्यानंतर आज पुढच्या गतीला त्यांना न देता तुझ्या चरणावर अखंड अशी जागा देऊन खऱ्या अर्थानं मुक्ती त्यांना प्रदान कर, ही परमात्म्याच्या चरणावरती या ठिकाणी प्रार्थना करूया. एकदा प्रेमानं भजन करूया. सुमार झालेला आहे आणि वारकरी संप्रच्या दंडसंहितेआधारे वक्त्यानं वेळेचं भान पाळणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. पण आज सुरुवातच आपली थोडी उशिरा झाली होती, त्यामुळं वेळेचं खऱ्या अर्थानं गणित याही निमित्तानं जर पाहिलं तर चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला भंग आपुला तो एका देव करून घ्यावा.
तेने बिना जीवा सुख नव्हे। तो परमात्मा आपला असा का करायचा, तर या देहाला पुढच्या गतीकडे न जाता जर परमात्म्याच्या चरणावरती अखंड शांती प्रस्थापित करायची असेल, उपजे ते नासे नासिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा। जन्म मृत्यूची चिरंतन जी साखळी आहे, त्या साखळीचं जे खऱ्या अर्थानं कुलूप आहे, या कुलपाची चावी म्हणजे परमात्म्याचं नाम आहे। आणि तोच परमात्म्याचं नाम, तो परमात्मा या मृत्यूलोकात या देहात शेवटचा अंश असेपर्यंत जर आपला असा केला, तर तो तुकोबराय सांगतात अंतपार सुखाची प्राप्ती आहे। कारण ज्या प्रपंचात आपण तल्लीन आहोत तो शेवटी नश्वरच आहे। एकमेव सत्य या ब्रह्मांडात कोणता असेल तो म्हणजे ईश्वर आहे। म्हणून तर खऱ्या अर्थानं तुकोबराय सांगतात, एरती माईक दुःखाची नती नाही अद्यंती अवसानी। तो खऱ्या अर्थानं प्रपंच दुःखमूळ दुःख देणारा आहे, पण जरी तो दुःखमूळ असेल तरी तो सोडायला आम्ही तयार। प्रपंच जरी दुःखमूळ असेल तरी सोडायला आम्ही तयार नाही। मग प्रपंचात राहून परमार्थ करता येईल का? असोनी संसारी जीवे विगुकरी वेदशास्त्र भारी। मग प्रपंचातून परमार्थाचा मार्ग कोणता? अविनाश करी आपुली आईसे लावी मनापिसे गोविंदाचे। आणि परमात्म्याच्या नामाचा जर छंद जोडला तर काय होईल? अंतकरणातले काम क्रोध मोह माया लोभ हे विकार दूर होईल, चित्त निर्मळ होईल। आणि निर्मळ झालेल्या चित्तानं परमात्म्याच्या नामाचा अंगीकार केला तर त्याकडून या मृत्यूलोकात जे काही कर्म घडेल ते कर्म कसं असेल? अभंगाचा चतुर्थ चरण। तुका म्हणे का मरणाची सारे, तुका म्हणे का मरणाची सारे, का मरणाची सारे, तुका म्हणे उत्तमाची ऊरे कीर्ती मागे, उत्तमाची ऊरे कीर्ती मागे, येरती माई गे दुःखाची जनाची, येरती माई गे दुःखाची जनाची। रती माई के दुखाती जनाती, रती माई के दुखाती जनाती। अवसान नाही आदि अवसान, येरती माई के
एकदा जोरदार कडाळून टाळ्या आमचे सगळे स्वर गंधर्व ताल आणि टाळ मर्षींसाठी झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या महाराज, हे संप्रदायाचं वैभव आहे आणि ते जपणं हे आपलं प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे, कारण तोच खऱ्या अर्थानं संप्रदायाचा कळस आहे. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं नियोजित वेळी 4 चरणांचा भावार्थ पाहत असताना बाबांचं जीवन जर पाहिलं तर यथार्थ परिपूर्णतेचं जीवन आहे. कारण मोक्षाचा अधिपती होण्यासाठी खऱ्या अर्थानं हिंदू धर्मशास्त्रानं तीर्थांना महत्त्व दिलं आहे, पण नर्मदा परिक्रमा हा ज्यांच्या जीवनाचा श्वास होता. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आपलं कर्म करत असताना आपल्या कर्मामध्ये पंढरीचा परमात्मा पाहणारं व्यक्तिमत्व, अंतकरणात परमात्म्याचं नाम आणि कर्मातही देव साधणारं व्यक्तिमत्व आदरणीय बाबा होते. म्हणून तुका म्हणे एका मरणची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. ज्यांनी खऱ्या अर्थानं सुखाचा कार्यक्रम असू द्या किंवा दुःखाचा कार्यक्रम असू द्या, खऱ्या अर्थानं प्रत्येक ठिकाणी आपलं अमूल्य असं योगदान दिलंय. आज त्यांच्या पुण्यस्मरण विधीच्या निमित्तानं आपणा सगळ्यांना मात्र एकच विनंती आहे, महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. ही खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली ठरेल. याचं कारण आहे महाराज, मी वर्ष श्राद्धाचं खात नाही, मला ते जमत नाही, अशी कुणाची जर संकल्पना असेल तर जाताना मला 3 ओढे लागतील. ती संकल्पनेचं गाठोडं माझ्याकडे बांधून द्या, मी जाताना टाकून देतो. कारण मला सांगा, पहिले वारकरी कोण? भोलेनाथ. तिथून जी परंपरा येते, भोलेनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीदादा. आणि निवृत्तीदादांनी ज्यांना अनुग्रह दिला ते ज्ञानदादा, ज्ञानदेवी रचिला. ज्या वारकरी संप्रदायाचे आपण पायिक आहोत, त्याचा खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर या परंपरेत मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांनी तारकापुरीपासून 7 किलोमीटरवरती असणाऱ्या जगन्नाथपुरीपासून 7 किलोमीटर असणाऱ्या तारकापुरी या ठिकाणी ज्यांना संदर्भ हवा, नवनाथ ग्रंथ अध्याय क्रमांक 6, 7 बारकाईने तपासून घ्या. हाच प्रसाद महाप्रसाद म्हणून एकदा नाही तर 2दा ग्रहण केलाय. किती वेळा? मग तो नाकारणारे आपण कोण आहोत? आता काही म्हणतील महाराज मी काशीला जाऊन आलोय म्हणून खात नाही, तर काशीखंड ग्रंथ स्कंद क्रमांक 6 सांगतो, काशीला गेल्यानंतर परत मागं येता येत, परत येणं होत. तुम्ही सुनासाठी लाटणं पळपटही आणलंय आणि तुम्ही नातरुणासाठी ट्रॅक्टर बैलही आणलाय. त्यामुळे तुम्ही काशीला दर्शनाला गेलते, देह सोडायला गेले म्हणून महाप्रसाद घ्यायला हरकत. महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये एवढी नम्रतापूर्वक विनंती करतो. बोलण्याच्या ओघात चुकीचा शब्द गेला असेल, मुलगा या नात्याने मला या ठिकाणी क्षमा करा. आज महाराष्ट्राच्या पाठीवर ज्यांच्या आध्यात्मिक विचारांचं आणि स्वराचं गारुड आहे, खऱ्या अर्थानं ज्ञानाची परिपूर्ण उंची आणि त्याला नम्रतेची त्याहूनही साजेशी उंची, असं आदर्श व्यक्तिमत्व जर कोण असेल ते म्हणजे या मातीचं नाही तो या महाराष्ट्राचा वैभव असणारे आदरणीय गुरुवर दिसणारे महाराज बाबा. आपल्या चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवत या ठिकाणी प्रणिपात करतो. आपण सर्वांचे ऋण व्यक्त करतो, कुटुंबाचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठला बोलिले रे कुजे वेद बापुले बोलले आनाही विचारला अधिकार व्यापुला तुका भला कपाया पैसे सदा आपल्या या पंचकृषीतील सर्वांचे लाडके दगुअण्णा तथा या परिसरातील पहिले आचारी आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी स्मरणात आहेत, असे कैलासवासी दगडू नागू शिंदे तथा दगुअण्णा यांच्या प्रथम वर्ष श्राद्धनिमित्त किल्ले शिवनेरी येथून आलेले समाज प्रबोधनकार हरिभक्तीपरायण प्राध्यापक निलेश महाराज कोरडे यांच्या मुखद्वाणीतून जे चिंतन आपण या ठिकाणी ऐकलं, जे प्रबोधन महाराज आपण या ठिकाणी केलं, की वडिलांच्या बद्दल जे काही आपण सांगितलं, खरं म्हणजे अनेक कवींनी आईचीच कविता या ठिकाणी गायली, परंतु बापाबद्दल फार काय कविता कोणी लिहिल्या नाहीत. परंतु खरा घराचा कणा असतो, जो काही आधारवड जो असतो तो बाप असतो. आणि असेच दगुअण्णा या परिवारातून गेले. निश्चितच या परिवारावर
त्या ठिकाणी त्यांची आठवण येणं निश्चितच स्वाभाविक आहे. एक वर्ष आज या ठिकाणी होतो आहे, परंतु दगू अण्णांचा स्वभाव सगळ्यांनाच त्या ठिकाणी माहीत आहे. कधी कोणाचं लग्न असो किंवा कोणाचं श्राद्ध असो, त्यांनी कधी सुपारी ठरवून घेतली नाही. जे देतील त्यातच त्यांनी धन्यता मानली. आणि जे पैसे सुद्धा घरी कधी आणत नव्हते, लेबरला त्यांच्या द्यायचे, मित्रपरिवार असायचे. आणि एका मैत्री जपणारा हा माणूस आणि प्रेम स्नेह जपणारा आणि समोरच्याचं मन जपणारा हा माणूस. अनेकांच्या लग्नाचे तसेच लग्नाचे स्वयंपाक त्यांनी करून दिलेत. आणि दगू अण्णांना फार स्वयंपाकासाठी मसाले लागत नसत. आताचे जर आचार्यांच्या याद्या पाहिल्या आणि जर मसाले टाकले तर त्याच्यातली कोणत्याच मसाल्याची चव आपल्याला भाजीमध्ये लागत नाही. परंतु दगू अण्णांचा स्वभाव अतिशय चांगला होता की समोरच्याला कमीत खर्चामध्ये त्या ठिकाणी त्याचं कार्य कसं जाईल, त्यासाठी माझा हातभार कसा लागेल, ही भावना दगू अण्णांची या ठिकाणी होती. आणि अनेक तीर्थाटनं त्यांनी केली. नर्मदा परिक्रमा केली, काशीचे चारी धाम केले, काशी केली. त्यांचे 4-6 मित्र असायचे आणि त्यांच्या खिशात पैसे नसायचे, परंतु अण्णा कधीच कुठं उपाशी राहिले नाहीत. आणि सगळे 4 धाम करून ही महिना 2 महिन्यांनी त्यांची सर्व टीम, त्यांचे जे मित्र परिवार त्या ठिकाणी यायचे. आणि त्यांनी कधी आयुष्यभर चप्पलही वापरली नाही. असं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व होतं. आणि खरं म्हणजे असंच जीवन असलं पाहिजे की आपण गेल्यानंतर किंवा आपण जगताना आपली कोणीतरी दखल घेतली पाहिजे. आपल्याबद्दल 2 चांगले शब्द जर आपण कोणी आपल्याबद्दल बोलले तर तेच खरं आपलं जीवन आहे, असं आपण त्या ठिकाणी समजावं. आणि असाच हा त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा, त्यांच्या या आचारीपणाचाच वसा आणि वारसा गोकुळने पुढे या ठिकाणी जपलेला आहे. आणि सप्ताह असो, यात्रा असो किंवा त्या ठिकाणी लग्न कार्य, इतर कोणताही विधी असो, तर गोकुळसुद्धा अतिशय चांगला स्वयंपाक या ठिकाणी करतो, नम्रपणे सेवा या ठिकाणी देतो. आणि हीच खरं म्हणजे त्यांनी गोकुळने ह्याची चालवलेली परंपरा हीच अण्णांना त्या ठिकाणी भविष्यात खरी म्हणजे आदरांजली ठरणार आहे. खरं म्हणजे आज या निमित्तानं आमच्या परिसराचं भूषण, आमचे कंठमणी, आमचे शिरोमणी असलेले गायनाचार्य हरिभक्तीपरायण मनोहर महाराज सिनारे या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमच्या समोर ते आज बसलेत. खरं म्हणजे आज दोन्ही महाराजांचं दर्शन आणि या ठिकाणी या सर्व परिसराला झालं. मनापासून या ठिकाणी मी तुम्हा दोघांनाही धन्यवाद देतो. आणि दगू अण्णांना मी श्री संत कृष्णाजी बाबा देवस्थानच्या वतीनं, समस्त सोनगाव ग्रामस्थांच्या वतीनं, अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक शिक्षक संघटनेच्या वतीनं आदरांजली समर्पित या ठिकाणी करतो. यानंतर आमचे निंभेरे येथील सामाजिक कार्यकर्ते बबनराव या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित करते. या ठिकाणी समूह प्रबोधनकार हरिभक्तीपरायण निलेश महाराज कोरडे यांनी वडिलांच्या बाबतीमध्ये बरंचसं काही बोलून दाखवलेलं आहे आणि वस्तुस्थिती ती एकदम सत्य आहे. अशाच प्रकारचे हे व्यक्तिमत्व पक्षी अंगणी उतरती ते काय गुंतुनिया राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राक्तनाची दोरी. जोपर्यंत संसार केला त्या संसारावरती आमच्या दगू अण्णांनी कधीच आसक्ती ठेवली नाही. ज्या गावात पैसे कमवले त्या गावातून परत आपल्या घरी ते पैसे कधी त्यांनी आणले नाही. शिळे पैसे ठेवायचेच नाही ही त्यांची वृत्ती होती. मग सकाळी काय होईल याचा विचार त्यांनी केलाच नाही. पक्षी ज्याप्रमाणे अंगणात उतरतात, दाणे टिपून निघून जातात, ते कधी त्या घराची आसक्ती ठेवत नाहीत. त्याच पद्धतीने दगूबाबांनी आपलं जीवन व्यतीत केलं. एखाद्या गरीबाचं लग्न असलं, आता आम्ही काही वर्गणी करून आमच्या गावामध्ये 1-2 लग्न केले, त्यावेळेला स्वयंपाक त्यांना द्यायचं ठरवलं. आणि मग आता तुम्ही एवढं करताय, मग मला पैसेच कशाला देताय, हा भाव दगू अण्णांचा होता. स्वार्थ हा त्यांच्या जीवनात नव्हताच. आणि एवढा श्रीमंत माणूस गेला आहे, मला वाटतंय त्याच्या इतकं श्रीमंती तर सोनगावमध्ये कोणाचीच नसेल असं माझं मत आहे. नर्मदा परिक्रमा एकदा नाही, 2दा नाही, 3-4 वेळा त्यांनी केली. जीवनामध्ये 4 धाम त्यांच्या जीवनामध्ये बऱ्याच वेळा झाले असतील असं मला वाटते. आणि पैसा कधी लागतच नव्हता. ज्यांच्याजवळ ठेवण्याचीच व्यवस्था नव्हती तर पैसा ठेवायचाच कुठं हीच जर हिशोब नव्हता, पैसा ठेवायचाच कशाला. आणि कुठे काही कमी पडत नव्हतं. म्हणजे भगवंतावरती निश्चिम असं प्रेम असणारे आमचे दगूबाबा एक भगवत भक्त या नात्याने महादेवाचे पूजनीय भक्त होते. त्यांची
नितांत अशी श्रद्धा होती. 12 ज्योतिर्लिंग असतील, अनेक देवस्थान असतील, या सर्वांची परिक्रमा त्यांच्या जीवनामध्ये घडली. आणि खरी श्रीमंती तीच आहे की भगवंतापुढे समर्पण भावना व्यक्त करणं हाच खरा देवापाशी जाण्याचा मार्ग आहे. आणि त्याच ज्ञानानं भगवान त्यांना निश्चितच आपल्या सामिप्यात सामावून घेऊन सायुज्य मुक्ती प्रदान करतील, याबद्दल माझ्या मनात कुठल्या बाबतीत शंका नाही. मी माझ्या निंभेरे गावच्या वतीनं, माझ्या निंभेरे गावच्या सर्वच ग्रामपंचायत असेल, सोसायटी असेल, या सर्व संस्थांच्या वतीनं आणि आमचे हरिभक्तीपरायण मनोहर महाराज शिनारे यांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय श्रीराम. विश्वात्मके देवे येने बाग यज्ञ तोषावे, तोषोनी मद द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रथी वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचील तो ते लाभो. प्राणी जात वर्षद सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेजे आलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाघी सदा सज्जन. सोयी रे होतो किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होवो नीती लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित आवेजी. एत म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया जाहला. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया जाहला. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया जाहला. हरि ओम शांति शांति शांति.